हॅलो सगळ्यांना आत्मवंदन प्रणाम सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आणि सगळ्यांचे अनेक 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 आभार मानून आपण आजच्या या सत्राची सुरुवात करू. तर परमपिताचे आभार मानू, ज्यांनी आपल्याला ह्या साधनेसाठी प्रवृत्त केले, ज्यांनी आपल्याला ही बुद्धी दिली की आपण आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवण्यासाठी, बदल घडवण्यासाठी आपण ही साधना करावी अशी त्याची इच्छा आहे. म्हणूनच आजच्या या काळामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत जे अजूनही साधना करत नाहीत किंवा ध्यान किंवा रेकी या गोष्टी करत नाहीत. पण आपण सुरुवात आपण केलेली आहे आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा. ह्याचा अर्थ ते ह्याचा अर्थ आपण कोणी स्पेशल आहोत आणि त्यांची अजून सुरुवात झाली नाही म्हणून ते कुठे खाली आहेत असा नाहीये. पण आपण समाधान आणि सुदैव आपलं असं आहे की आपण योग्य वेळी आपल्या आयुष्यात या साधनेला लागलोय. त्यासाठी आभार मानायचे. आणि जे अनेक लोक अजूनही यापासून लांब आहेत ते सुद्धा ह्या साधनेत येतील आणि त्यांच्या आयुष्यात बदल करून घेतील, असा एक सकारात्मक इंटेन्शन, शुद्ध हेतू आपण ब्रह्मांडामध्ये सोडू. त्या पद्धतीने आज आपण सगळेजण त्याच्याच सांगण्यानुसार त्याच्या मार्गदर्शनामध्ये आपण इथे सगळेजण बसलो आहोत. तर हे आपलं जे सत्र आहे, तर जसं आपण म्हणतो ना की आता हे लाईव्ह होतं तर काही ठराविक संख्या असते, पण मला जसं आज पण एका मास्टरचा मेसेज आला, तसेच मला नेहमी मेसेज येतात की आमचं कोणीतरी हे बघतात, ते करतात ध्यान बघून युट्यूबवर. आणि असे मला मेसेजेस येतात की लोक युट्यूबच्या माध्यमातून म्हणा असे बघतात आणि त्याप्रमाणे काही जणांच्या आयुष्यात आपलं ध्यान रेकी हे पोहोचलेलं आहे आपल्या परमात्म्याच्या ह्या सत्रातून, जे तो आपल्या माध्यमातून करून घेतोय. आणि ही सामूहिक शक्ती आहे जी इथं आता सगळे जे साधनेला येतात त्या सगळ्यांची एनर्जी, कलेक्टिव्ह एनर्जी, ही जी एक प्रकारची ऊर्जा निर्माण करते आणि ही ऊर्जा ब्रह्मांडात बाहेर पडते. जी लोक हे सेशन आपलं युट्यूबवर बघतात त्या लोकांपर्यंत हे व्हायब्रेशन्स पोहोचतात आणि त्यामुळं त्या लोकांनाही हळूहळू साधनेची गोडी लागते. तर यालाच ट्रान्सफॉर्मेशन, यालाच बदल म्हणतात. तर एक जे बी असतं ते आपण ऑलरेडी रुजवलं गेलं आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या. आणि त्या बीचं एक जेव्हा झाड होईल, किती लोकांपर्यंत जातील हे महत्वाचं नाहीये, पण जास्तीत जास्त लोकांमध्ये एकदा तो अवेअरनेस यायला लागेल की असं काहीतरी ध्यान, असं काहीतरी रेकी असं असतं, जे लोक करतात आणि बदल पण दिसतात. तर आपल्याला महत्वाचं आहे की किती लोकांनी ते केलं ह्याच्यापेक्षा ज्या लोकांनी सुरुवात केली आहे त्या लोकांच्या आयुष्यात काय बदल आहे, त्यांच्या आतमध्ये शांतता आलीये का, त्यांचं जे अस्थिर मन आहे त्यामध्ये काही फरक पडलाय का. तर ह्या प्रकारे आपण नेहमी जे म्हणतात ना की क्वालिटी महत्वाची आहे क्वांटिटीपेक्षा, तर ह्याकडे आपण लक्ष देतो. आणि त्यामुळे मी परमात्म्याला सांगितलं की हे जे आमच्या माध्यमातून घडत आहे सगळी साधना, हे जे सुरू आहे हे त्या सगळ्या योग्य लोकांपर्यंत योग्य वेळी पोहोचव, हे एक शुद्ध हेतू आम्ही सगळेजण ठेवतो. ऑलरेडी तेच कार्य सुरू आहे, पण आपण जेव्हा एक खास इंटेन्शन, एक संकल्प देतो त्यासाठी, तेव्हा ते नक्कीच पुढे जातं आणि त्याचं नक्कीच एक लोकांच्या आयुष्यामध्ये परिणाम दिसून येतो. आता हे वाक्य मी बोलायला आणि रेकॉर्डरने टायमरने चार चार दाखवायला अगदी त्याच वेळेस. तर आजच्या आपण सत्राची ही सुरुवात करू. मला आत्ता जो संदेश दिला त्याच्यातनं हे सांगायचं होतं की आपल्या आजूबाजूला आपल्या माहितीत असणाऱ्या लोकांना फोर्स करण्यापेक्षा की तुम्ही करा, ध्यान करा, रेकी करा, आपल्यामध्ये जसे बदल होतात ते बदल बाहेर रिफ्लेक्ट व्हायला लागतात आणि लोकांना समजायला लागतं की ही व्यक्ती काहीतरी करते. जसं आरतीच्या बाबतीत झालं, आरतीने जसे मेसेज टाकले होते की म्हणजे त्या दिवशी तिने अनुभव सांगितला की लोक तिला येऊन विचारतात की तू काय असं करते की वेगळा तुझ्यामध्ये बदल जाणवतोय. तर हा बदल आपल्यामध्ये जाणवला पाहिजे आणि हा जेव्हा लोक बघायला लागतील की काहीतरी आहे, वेगळेपण आहे काहीतरी, एक बघितल्यानंतर या व्यक्तीला एक शांत वाटतं, या व्यक्तीचा एक ऑरा जाणवतो, एक स्थिर ऑरा, आभा मंडळ आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, ह्याच्यातून. ह्यासाठी कुठेही आपल्याला स्वतःला एकतर बदलायचं नाहीये. आपल्याला जशी सवय आहे तसंच आपण राहायचंय. म्हणजे केवळ म्हणजे भासवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपल्याला हे नाही करायचं. तर खरोखर आपल्या आतनं जर बदल होत असेल प्रामाणिकपणे,
तर तसं आहे तसं आपल्याला बाहेर व्यक्त करायचंय, तेव्हाच ते खरं आध्यात्मिक मध्ये आल्याचा तो फायदा आहे आणि ते खरं आपल्याला शिकायचंय. नाहीतर आपण केवळ लोकांना दाखवण्यासाठी जर या गोष्टी करत असू, तर मग आपण काहीच घेतलं नाही ध्यानातनं. त्यामुळं आपण जसे आहोत तसे, मग समोरच्याला ते आवडू किंवा न आवडू, पण आपण जसे आहोत तसे राहणं हेच या मागचा सगळा उद्देश आहे. आणि तो बदल आपल्यात आपोआप येईल. आपल्याला जाणवणार नाही की माझ्यात बदल झालाय. तो जेव्हा घडेल त्याच्यानंतर आपल्याला समजायला लागेल काहीतरी बदललंय. माझी ऊर्जा बदलली. तर हे सगळे बदल जसे आपल्या म्हणतो ना की आपल्या शरीराचं जसं आहे की वजन वाढलेलं आपल्याला एका दिवसात नाही कळत. काही दिवसानंतर जाणवतं, "अरे च्छा! मी थोडी जाडच दिसतीये, मी थोडी बारीकच दिसतीये, वजन कमी झालेलं." तर हे एका दिवसात जसं जाणवत नाही तसंच हे मनाचं पण आहे. आपल्या आतमध्ये होणारे बदल हे खूप सूक्ष्म स्तरावर असतात आणि ते ज्या त्या प्रसंगी परिस्थितीला जेव्हा समोर येते तेव्हाच ते दिसायला लागतात. त्यामुळं आपल्या बदलातून लोकांना प्रेरणा मिळाली तर ते स्वतःहून खेचले जातात. त्यांना सांगायची पण गरज लागत नाही. त्यामुळे हा प्रयत्न नक्की करा आपल्या लोकांना सांगायचा, पण त्यांना फार फोर्स करू नका. कारण प्रत्येकाचा विश्वास बसायला, त्याची ती वेळ यायला हे सगळं ठरलेलं असतं. आपण फक्त एक माध्यम असतो, जो प्रयत्न आपण करू शकतो. आजच्या आपल्या रेकी सत्राची सुरुवात आपण टॅरो काढणी करू. ठीक आहे? तर आजची आपण एनर्जी आणि येणाऱ्या पुढच्या 7 दिवसांची एनर्जी आपण बघू. इथं असणारी लोकं प्लस युट्यूबवर जेवढी लोकं बघतील परत आपला व्हिडिओ हा समजा, तर मी असं एक इंटेन्शन सेट करते, की हा व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत जाईल, त्या सगळ्या लोकांची एनर्जी आपण 7 दिवसात काय होणार आहे, हे ज्यावेळेस बघतील, तर तिथून पुढे 7 दिवसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे बदल होणार असतील, असं मी एक इंटेन्शन सेट करते. त्या परमशक्तीला स्मरून, सर्व शक्तिमान अशा त्या सोर्सला, त्या क्रिएटरला ज्यांनी आपल्याला बनवले, सृष्टीची रचना केली, त्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्याच्या गायडन्समध्ये मी हे टॅरो रीडिंग करत आहे. आपण इथं असलेले सगळेजण आणि युट्यूबच्या माध्यमातनं हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्या सगळ्यांच्या आयुष्यात होणारे पुढच्या 7 दिवसाचे बदल आपण बघत आहोत. हम्म. चारी कार्ड तुम्हाला दाखवते. हे कार्ड आहे त्या व्यक्तीचं, जी व्यक्ती स्वतःच्याच विचारांमध्ये बांधली गेली. बघा, हात बांधलेले आहेत, डोळे बांधलेले आहेत, अंग बांधलेले आहे. ठीक आहे? ह्याचा अर्थ काय? की स्वतःच्या विचारांमध्ये लिमिटेशन स्वतःला घालून घेतलेली व्यक्ती. ठीक आहे? आणि पायामध्ये तुम्हाला पाणी वगैरे दिसत असेल. त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी तो इम्बॅलन्स आहे आयुष्यामध्ये आणि ही व्यक्ती इतकी विचारांमध्ये अडकून बसलेली की काहीच बघणं सोडून दिलंय समोर काय आहे. काहीच करू शकत नाही, हलत नाहीये जागेवरनं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक स्टक पोझिशन, की बांधून घातलंय त्या व्यक्तीला त्या ठिकाणी. अशी पोझिशन तयार झालीये. पण आजूबाजूला बांधणारं कोणी दिसत नाहीये. ह्या व्यक्तीनी स्वतःला बांधलेलं आहे. तर परिस्थिती अशी असू शकते त्या माणसाच्या आयुष्यामध्ये, की ज्यामुळं एक अडकल्याची भावना, एक अडकून बसल्याचे एक विचार, मी कुठेतरी अडकून बसले, असे असे विचार या व्यक्तीच्या मनामध्ये आता आहेत. जेव्हा केव्हा हे रीडिंग आपल्या समोर येईल तेव्हाचे. त्यासाठी पुढच्या 7 दिवसांमध्ये आपण बघतोय की काय होईल. तर हा एक आहे की एक एक प्रकारची न्यूज, कुठली तरी एक अशी म्हणतो ना, एक होप, एक काहीतरी आशादायक अशी नवीन एक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचेल. अचानक बदल दिसतायत, अचानक काहीतरी कम्युनिकेशन येईल आणि त्यावर तुम्हाला कृती करणं गरजेचं आहे. काहीतरी अशी घटना घडेल की ज्याची एखादी म्हणू शकतो की अशी एक न्यूज येईल, काहीतरी बातमी मिळेल आणि त्यावर त्या बातमीनंतर तुम्हाला अशा काहीतरी गोष्टी आपोआप एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक अशा घडत जातील आणि त्या गोष्टी इतक्या फास्ट असतील की सडन कम्युनिकेशन, सडन चेंज
आणि खूप बिझी होऊन जाईल लाईफ. खूप जास्त एकामागे गोष्टी घडत जातील. आणि त्यानंतर असेल की जस्टिस. म्हणजे हे कार्ड आपल्याला दाखवते की कुठेतरी थोडासा बॅलन्स आणणं पण गरजेचं आहे आणि बॅलन्स येईल सुद्धा. जर त्याच्यावर काम केलं तर, अशा काही कृती केल्या आपण, काही ऍक्शन घेतली, तर जो एक बॅलन्स गरजेचा आहे. तर आपल्याला ह्याच्यातून दिसते की एक योग्य तुम्ही जर ऍक्शन घेतली तर तुम्हाला त्याचा न्याय मिळेल. आता ही परिस्थिती अशी, कदाचित असं झालं असेल पूर्वीच्या काळामध्ये की प्रयत्न करूनही त्याचं फळ मिळालं नसेल. पण आता मात्र परिस्थिती बदलतीये. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला समजेल की जर तुम्ही ऍक्शन घेतली, मग ते काही असू शकतं. कदाचित नवीन आपला एक जर अशा खूप विचारांमध्ये आहोत, कदाचित आपल्या वेटवरून आपल्याला आपलं वजन कमी करायचं, त्या संदर्भात तुम्ही खूप प्रयत्न करून झाले असतील. पण आता मात्र जर तुम्ही ऍक्शन घेतली त्याच्यावर, तर तुम्हाला त्याच्यावर योग्य तो न्याय मिळेल. अशी कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये असू शकते की हे जे दिसतंय आपल्याला की कुठेतरी अडकून बसलेले आहेत, तर त्यावर तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये. आपण असा एक आठवडा धरू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही एक न्यूज येईल ज्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे, घ्यावीच लागेल रादर. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की तुम्हाला एक बॅलन्स, एक न्याय आलेला दिसेल की आधीसारखी आता परिस्थिती नाहीये, हे तुम्हाला दिसेल. तर ही एनर्जी मला दिसते. सोबतच मला अजून एक असा एक संदेश, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ह्याची एक अजून एक परिस्थिती जर आपण बघितली, की जी व्यक्ती स्वतःला कदाचित अशी समजत असेल की मी अडकून बसले, ठीक आहे, परिस्थिती तशी नसेल सुद्धा, पण जर थोडासा विचार केला व्यवस्थित त्याबद्दल आणि थोडस दुसऱ्या बाजूनी बघितलं, एक दुसरा दृष्टिकोन वापरला, तर तुम्हाला त्याच्यावर मार्ग सापडेल आणि तुम्हाला त्याच्यावर न्याय मिळेल. म्हणजे थोडस नेहमीपेक्षा एक ट्रेडिशनल जे आपण थिंकिंग करतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा विचार करून, अम, थोडासा वेगळा विचार करून आपल्याला कदाचित त्याच्यावर सोल्युशन मिळेल. कुड यू प्लीज स्पीक इन हिंदी, 1 to 1 2 लाईन्स ना, काय लिहिलंय? यू स्पीक समराइज. ओके. सो अभी जो ये जो कार्ड्स है ना, तो कार्ड्स ये दिखा रहे हैं कि कोई तो पर्सन है यहाँ पे, जो भी ये रीडिंग जिसके पास भी पहुंचेगा इन द फ्यूचर, तो जो सिचुएशन होगी या फिर वो व्यक्ति खुद को ऐसे सिचुएशन में इमेजिन कर रहा है कि आई एम स्टक। ओके, खुद की आंखों पे पट्टी है, हाथ बंधे हुए हैं, मतलब ये इंसान खुद ही हिल नहीं रहा है या फिर परिस्थिति ऐसी है। तो जो भी सिचुएशन है, आने वाले 7 दिनों में आप देखोगे कि कोई तो एक ऐसी न्यूज आएगी आपकी तरफ, कोई तो होप आएगी, नया कुछ तो स्टार्ट होगा, कुछ तो नई एक चीज आने वाली है लाइफ में, जिसके ऊपर अगर आप एक्शन लेंगे, क्योंकि ये जो कार्ड है एक्शंस, सेट ऑफ एक्शंस, अगर आप ले रहे हो तो आपको उसमें श्योरली आपको एक सक्सेस दिखाई देगा कि मुझे इसमें न्याय मिल रहा है, जस्टिस मिल रहा है, इस टाइप की ये एनर्जी है। तो अगर हम इसको समराइज करें छोटे से इसमें, तो ऐसा है कि जो भी एक्शन आप लोगे इस सिचुएशन में जिसमें आप आपको लग रहा है अटक रहे हो, तो उसके ऊपर कुछ ना कुछ सोल्यूशन आता हुआ दिख रहा है। बस आपको एक चीज करनी है कि जो भी सोल्यूशन आपको समझे कि ये हेल्प मुझे दी जा रही है किसी के पास से, तो वहां पे पीछे नहीं हटना है, नहीं नहीं मुझे हेल्प नहीं चाहिए किसी की, मैं इंडिपेंडेंट हूँ, मुझे नहीं चाहिए किसी का, ऐसे नहीं बोलना है। अगर आपको हेल्प मिल रही है, कोई ऑफर कर रहा है नया कुछ, कोई कुछ दे रहा है आपको, तो आपको लेना है, क्योंकि वो परमात्मा ही है जो आपको ऑफर कर रहा है हेल्प। ठीक है, उस टाइम पे आपको पीछे नहीं हटना है, खुद को बांध के नहीं रखना है, नहीं नहीं मैं तो इंडिपेंडेंट हूँ, मुझे किसी की हेल्प नहीं चाहिए। तो थोड़े से अलग नजरिए से देख के अगर कोई हेल्प आपको ऑफर कर रहा है, नहीं कुछ एक अपॉर्चुनिटी आपके पास आ रही है, तो जरूर उसको ग्रैब कीजिए। वो छोटी भी हो सकती है, बट वो अपॉर्चुनिटी आपको बड़े लेवल पे अच्छा कुछ दिलाएगी। जैसे होता है ना, सपोज एक लेडी किसी नए शहर में गई है एंड शी इज सर्चिंग फॉर ए जॉब, उनको जॉब चाहिए, कहीं तो स्कूल वूल में उसको जॉब मिल गया एंड वो सोच रही है अरे मैं तो इतनी, मेरा एजुकेशन ज्यादा है लेकिन ये स्कूल का जॉब मेरे लिए बहुत छोटा है। बट अगर वो उस टाइम पे वो जॉब ज्वाइन कर लेगी, तो एक कॉन्फिडेंस बिल्ड हो जाएगा, थोड़ा कम्युनिकेशन अच्छा हो जाएगा, स्पीकिंग, लोगों से बात करना, ये सारी चीजें उसको मिल सकती है। और नया शहर है तो थोड़ा अपॉर्चुनिटी देखने में टाइम लगेगा, तो हो सकता है वहां जॉब करते करते कॉन्फिडेंस आके उनका फील्ड ही चेंज हो जाए और कुछ अच्छा उसमें से मिल जाए। तो इस टाइप की चीजें
एग्जाम्पल मैंने दिया, तो ऐसा कुछ भी हो सकता है, जैसे कि हम लोगों को जो भी अपॉर्चुनिटी आ रही है उसको ग्रैब करना है। तो 7 दिन सब लोग चेक करना अपनी लाइफ में ऐसे कुछ हो रहा है क्या, अगर हम इस पोजीशन में है क्या जहाँ पे हम खुद को स्टक हुआ फील कर रहे हैं, तो ये रीडिंग आपके लिए। हो सकता है सारी चीजें सबके साथ रेजोनेट ना हो, क्योंकि ये कलेक्टिव एनर्जी होती है। जो लोग बाद में देखेंगे यूट्यूब पे उनके साथ भी ये हो सकता है। तो जिसको जो फील रेजोनेट हो रहा है, मैच हो रहा है, वो लेना है, बाकी छोड़ देना है, ठीक है। क्योंकि कलेक्टिव टैरो रीडिंग में ऐसा ही होता है। तो इसी नोट पे परमात्मा को हम धन्यवाद देते हैं, आणि आपण आजच्या रेकीला सुरुवात करू। अनेक 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 आभार आहेत सर्व एंजल्स, दिव्य शक्ती, परमात्मा आणि सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचे खूप 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 हृदयापासून आभार आहे। चला आपण आपल्या रेकी सत्राला सुरुवात करू। मला खूप मजा आली टॅरो रिडिंग करून। आय होप तुम्हाला पण सगळ्यांना मजा आली असेल। फक्त अजून एक आहे की एंजलचं एक कार्ड मी ह्याच्यातलं काढते आणि ते कार्ड मी नंतर ग्रुपवर टाकते, ठीक है। ते कोणी जे कोणी हिंदी मध्ये आहे त्यांच्यासाठी, इसमें से मैं एंजल का एक कार्ड निकालूंगी और वो पूरा कार्ड एज इट इज मैं ग्रुप पे डाल दूंगी, सो दैट आप बाद में भी उसको पढ़ सकते हैं। सो आई रिक्वेस्ट एंजल्स, आर्क एंजल्स, सारे डिवाइन बीइंग्स, एनर्जीज, कि हमें एक मैसेज आज आप दीजिए जो हमें मदद करे। थैंक यू। सेलिब्रेशन। It is time for you to look for the joy, the delight, and the wonder of every day and rejoice in it. When we celebrate the passing events and the transitions of life, it is our way of giving thanks, and the angels delight with us. So, my life is a celebration. तो ये कार्ड मैं ग्रुप पे डाल देती हूँ। तो बहुत ही सुंदर मैसेज एंजल्स ने दिया है। छोटे मोटे जो भी बदल हमारी लाइफ में हो रहे हैं, अगर आपको फील हो रहा है कि ये मेरे लिए कुछ ना कुछ हुआ है, बदल बदल, अच्छा बदल, पॉझिटिव्ह, तो प्लीज सेलिब्रेट, से थैंक यू। क्योंकि एंजल्स, मैं तुम्हाला एक सांगते, एंजल्स का एक चीज मैं बताती हूँ सबको। एंजल्स को वो लोग पसंद है जो छोटी छोटी चीजों में जॉय करके हंसते हैं। एंड दिस, मैं ये कोई झूठ मूठ का नहीं, ये बहुत सच एक्सपीरियंस मैं बता रही हूँ। जो लोग हंसते रहते हैं ना, जोक सुना के, मजाक करके, एक दूसरे को ऐसे तालियां देके, एकदम हमेशा से मुस्कुराते जॉय में रहते। हाँ, हम लोग को लगता है क्या पागल लोग हैं, कितना हंस रहे हैं, इतनी इतनी चीज पे हंस रहे हैं, इतना क्या हंसने जैसा है। बट रिमेम्बर, वहां पे डिवाइन एंजल्स वहां पे आते हैं उनकी वाइब्रेशंस देख के, उनका लाइट देख के। तो हमेशा याद रखना कि आपको अगर हंसी आ रही किसी चीज में, या फिर ऐसे ग्रुप बैठा है जो हंस रहा है, ये हो रहा है, वहां पे जाके उनके साथ थोड़ा सा बैठिए, उनके साथ बातें कीजिए। क्योंकि वो जो चल रहा होता है ना वाइब्रेशन, वहां पे जो होता है ना आजू बाजू साइड में, वो सारा वाइब्रेशंस खींच लेता है डिवाइन एनर्जीज को, और उसमें से सबसे बड़े होते हैं एंजल्स। वो इमीडिएटली उस लाइट के पास जाते हैं। तो ये मेरा खुद का एक्सपीरियंस है। जैसे ही आप छोटी छोटी चीजों को लेके घर में भी मजाक किसी का उड़ा रहे हैं, मजाक कर रहे हैं ऐसे किसी के साथ, वो जॉय की फिलिंग जो अंदर से आती है ना, जोक्स सांगणं, जोक ऐकणं, एकमेकांची चेष्टा करणं, हे एंजल्सला खूप आवडतं। आणि ऐसे अनेक एक्सपीरियंसेस, बहुत सारे एक्सपीरियंस हमारे ध्यानी लोगों ने बहुत बार ऐसे एक्सपीरियंस किया है जहाँ पे उनको एंजल्स की प्रेजेंस फील हो गई, जहाँ पे उन लोगों ने थोड़ा मजाक करना स्टार्ट किया, मस्ती में आ गए हम, एकदम मस्ती के मूड में। तो ये उनको पसंद है। तो ऐसे सीरियस रह के हमें स्पिरिचुअलिटी में ध्यान में करके हमें ऐसे 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 करके नहीं बैठना है। तो हमें थोड़ा सा खीला, मतलब ओपन करना है हार्ट को। जितना हम मजाक करें एक दूसरे के साथ घर में वगैरह, ट्राई करें कि उस मूवमेंट को ज्यादा हम लोग जिए। दिन भर ऐसे अगर हमें लग रहा है, जैसे मैं हमेशा बोलती हूँ कि अगर थोड़ा डाउन लग रहा है, तो ऐसे कोई कॉमेडी सीरियल देख लिया, या फिर थोड़े से जोक्स वगैरह, ये सब थोड़ा सा फन एनर्जी अपनी लाइफ में लेके आए किसी भी इससे, तो आपको फर्क महसूस होगा। उस टाइम पे आप जो भी मांगोगे, हेल्प करोगे, आपको इमीडिएट हेल्प उसको आपको मिल जाएगी उस टाइम पे, अगर आप मांग रहे हो तो ये मेरा खुद का भी एक्सपीरियंस है। तो इसीलिए जिनको भी डांस, गाने, ये सब पसंद है ना, तो वो कीजिए। ऐसे हमेशा अपने अध्यात्म में सब लोगों को बताया जाता है कि वो कला जो है आपको जॉय देती है, आनंद देती है, इसलिए। ठीक है।
सगळेजण आपण सगळेजण रेकी करण्यासाठी ध्यान अवस्थेमध्ये बसू. 3 मोठे श्वास घेऊ आपण. तीन मोठे मोठे श्वास आणि हळूहळू आपण सगळेजण स्थिर, रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री होण्याचा प्रयत्न करत 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 वर्तमानामध्ये येऊ. जे कुठलं विचारांचं चक्र आपल्या मनामध्ये चालू असेल, थोड्या वेळासाठी या सत्रापर्यंत संपेपर्यंत त्या विचारातून स्वतःला बाजूला करा. डिटॅच व्हा त्याच्यापासून, लांब व्हा. केवळ आणि केवळ रिलॅक्स, स्थिर शरीराला आराम देऊन आणि आपले दोन्ही हात आता आपण एकमेकांवर असे घासायचे. हलके गरम होईपर्यंत आणि आकाशाकडे काही सेकंद आपले हात, हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आणि आता आपले दोन्ही हात आपल्या खाली मांडीवर ठेवा. उजवा हात आपण आपल्या ओटीपोटावर ठेवा आणि डावा हात आपल्या मांडीवर. आपण मूलाधार आणि स्वादिष्ठान या दोन्ही चक्रांना रेकी देत आहोत. ही दोन्ही खालची चक्र आहेत. दोन्हीही चक्र अतिशय महत्वाची, जिथून आपण संसारातल्या गोष्टी, जिथून क्रिएशनचं काम होतं, नवीन नवीन आयडियाज येतात. असं स्वादिष्ठान चक्र आणि आपलं मूलाधार सगळ्या शरीराचा आधार. आपल्याला काय करायचंय? केवळ आणि केवळ आपले हात जिथं ठेवलेत त्या भागावर, म्हणजेच खालच्या संपूर्ण भागावर, ओटीपोटापासून अगदी कमरेच्या खालचा सगळा भाग, केवळ लक्ष तिकडं घेऊन जायचं. रेकी शक्तीला आपल्या हाताद्वारे आपण प्रवाहित करत आहोत. केवळ फील करा. आपल्या खालच्या भागावरची एनर्जी फील करा. आपल्या सगळ्यांसोबत आजच्या या सत्रामध्ये महाअवतार बाबाजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू जे कोणी आहेत, डॉक्टर मिकाऊ सुई, पितामा पत्रीजी, आर्कएंजल मायकल, आर्कएंजल रफाएल, माता पार्वती, या सगळ्यांना मी आवाहन करते, आमच्या सोबत आजच्या या साधनेमध्ये येऊन आम्हाला मदत करावी. ब्रह्मांडातील सर्व असेंडेड मास्टर्सना
मी विनंती करते, आमच्यासोबत जोडून आम्हाला मदत करावी. पूर्णपणे एकाग्र होऊन बसा. हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये जाऊन सर्व चक्रांना संतुलित करतो, ऊर्जा देतो. आणि आता आपला डावा हात उचलून आपल्या नाभीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि उजवा हात देखील नाभीच्या उजव्या बाजूला. पुढील 3 मिनिटं आपण आपल्या मणिपूर चक्रावर संपूर्णपणे एकाग्र व्हायचंय. आपल्या पोटामध्ये गोलाकार पिवळ्या रंगाची ऊर्जा फिरतीये अशी कल्पना करा आणि हातावाटे वाहणारी ही रेखीमा आपल्या मणिपुरामधले सर्व अडथळे दूर करते. जे कुठले एनर्जी ब्लॉकेजेस आहेत, जिथं आपल्याला कृती करता येत नाहीये, आत्मविश्वास येत नाहीये, ही सगळी नको असलेली ऊर्जा बाहेर निघून जाते आणि रेकी शक्तीद्वारा ऊर्जावान बनतंय आपलं मणिपूर चक्र. सगळं लक्ष आपल्या पोटात आतमध्ये जा, अगदी आत, खोलवर, पाठीच्या मणक्यापर्यंत. अजून 2 मिनिटं मणिपुरावरच.
आपला उजवा हात आता छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात उचलून डाव्या बाजूला ठेवा. आपले दोन्ही हात आपण एकमेकांवर मध्यभागी सुद्धा ठेवू शकतो. केवळ आपल्या छातीवर येणारे जाणारे श्वास फील करत राहा. रेकी शक्ती आपल्या हृदयाच्या भागामध्ये, छातीच्या भागामध्ये प्रत्येक पेशीला ऊर्जावान बनवत आहे. प्रेम आणि करुणा माझ्या स्वतःबद्दल, या सृष्टीबद्दल निर्माण होत आहे. आपल्याला आपल्या गुरूंबद्दल आभार मानायचे असतील तर हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या हृदयावर आहोत. आयुष्यात असलेल्या प्रत्येक सुखसोयीसाठी, ह्या श्वासांसाठी, ह्या शरीरासाठी परमपित्याचे आभार मानून अगदी आतून खोलवर जाऊन आपल्या गुरूंचे आभार. आयुष्यात असणारी प्रत्येक व्यक्ती, घटना जी आपल्याला मदत करते कुठल्या ना कुठल्या मार्गाने. घरात येणारा पैसा, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आपली पृथ्वी माँ, आजूबाजूची झाडं, पक्षी, प्राणी आणि माझा स्वतःचा आत्मा, माझी चेतना, माझं अस्तित्व, या सगळ्यांसाठी मी माझ्या या हृदयामध्ये खूप खूप आभार मानते आणि फील करते. प्रेम आणि प्रेम आणि प्रेम. थँक्यू, थँक्यू. ज्याला कुणाला आभार मानायचे अगदी हृदयातून माना. पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने आपला उजवा हात आता आपण आपल्या गळ्यावर विशुद्धी चक्रावर ठेवू आणि डावा हात देखील गळ्याच्या दुसऱ्या बाजूला. आपल्या तळहातांचा स्पर्श आपल्या गळ्याला होऊ द्या. माझी वाणी मधुर आणि सत्य असू दे.
माझ्या विशुद्धीमध्ये, वाणीमध्ये जी कुठली नको असलेली ऊर्जा आहे, अडथळा आहे, हे रेकी मा, तू सर्व शक्तिशाली आहेस. तू ही सगळे अडथळे दूर कर. आपलं विशुद्धी चक्र आकाशी निळ्या रंगामध्ये कल्पना करा. गोलाकार ही ऊर्जा आपल्या गळ्यामध्ये फिरतीये. जो काही ऊर्जेचा अडथळा काळ्या रंगामध्ये आहे तो दूर होतोय आणि पुन्हा एकदा आपल्या विशुद्धीला अगदी शुभ्र आकाशी निळा रंग प्राप्त झालाय अशी कल्पना करा. गळ्याला जवळ असलेले आपले कान, नाक सगळ्यांना ऊर्जा मिळतीये. जितकं आपण जाणीवपूर्वक जागे राहू, जागृत राहू, गळ्याच्या आतमध्ये जाऊ, फील करू सगळा भाग. माझा गळा कसा आहे, आतून बंद डोळ्यांनी बघत, तितकी आपल्याला रेकी मा मदत करते, ऊर्जा जाणवते. एक व्हा आपल्या गळ्यासोबत. आपला उजवा हात उचलून आपण आपल्या कपाळावर ठेवू आणि आज्ञाचक्राला आपल्या उजव्या हाताने आपण रेकी शक्ती प्रदान करत आहोत. आता डावा हात देखील उचलून कपाळाच्या मागच्या बाजूला ठेवायचा आहे. रेकी मातेचे तीनही चिन्ह चोकुरे, सेहेकी आणि होन शजशुने मी आपण आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आत्ता उतरवत आहे. चोकुरे, 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 सेहेकी, 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 होन शजशुनेन, होन शजशुनेन, होन शजशुनेन. आणि मी संकल्प देते, या तीनही चिन्हांचे सर्व फायदे आपल्या सर्व साधकांच्या सातही चक्रांमध्ये होऊ देत, होत आहेत. हा माझा शुद्ध हेतू आहे. हे रेकी मा, आम्हा सगळ्या साधकांच्या शरीरातली सर्व ऊर्जा संतुलित करा. हे सत्र जरी संपलं तरी सुद्धा अजून 1 मिनिटभर आपण हात आपल्या आज्ञावरच ठेवा, आज्ञाचक्रावर, कपाळावर, आणि 1 मिनिटांनी ह्या सत्रातून बाहेर या.